नमस्कार. रॉयल कारभारी या आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत करते. रागिणी सतीश आणि माधव रूपाचे 9 भाग आधीच अपलोड केलेले आहेत. ते वाचण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला भेट द्यावी. भाग 10. रागिणीने सतीशला फोन करून सांगितलं. सतीश म्हणाला, रागिणी मला भेटायला येतेस का गं? थोड्या वेळाने कॅन्टीनमध्ये रागिणी सतीशला म्हणाली, अहो सर, आता तर भेटलो होतो की आपण, आणि आता काय मध्येच भेटायचं? सतीश म्हणाला, अगं मला तुला कॉंग्रॅच्युलेशन करायचं आहे म्हणून म्हटलं भेटायचं का? रागिणी म्हणाली, अहो सर, घरी जाऊन कधी एकदा रूपाला ही बातमी सांगते असं मला झालं आहे. सतीश म्हणाला, बरं ठीक आहे, तुमच्या बहिणाबाईंना जाऊन पहिली आनंदाची बातमी सांग, आमचं काय एवढं महत्त्वाचं नाही. रागिणी आता सतीशला म्हणाली, सर असं का बोलताय तुम्ही? आता कुठे आहात तुम्ही? मी येते तुम्हाला भेटायला. सतीश म्हणाला, मी आत्ता स्टाफ रूममध्ये आहे, पेपर चेक करतोय, जा तू घरी. पैसे आहेत ना तुझ्याकडे? रागिणी म्हणाली, हो आहेत पैसे, घरी लवकर या. सतीश रागिणीला म्हणाला, रागिणी सावकाश जा हा. रागिणी त्याला म्हणाली, काय हो सर, आज काहीतरी गोड बनवते जेवायला. तो म्हणाला, बनव की, मी कुठे तुला नाही म्हटलं? किचन सगळं तुझ्याच ताब्यात दिलेलं आहे, मग तू त्याची मालकीण आहेस, तुला जे बनवायचं आहे ते बनव, आम्ही फक्त खायचं काम करू. रागिणी म्हणाली, बरं ठीक आहे, मी घरी जाते. सतीश म्हणाला, बरं जा. रागिणी आता रिक्षानेच घरी आली. रूपा ताईची वाट पाहतच बसली होती बाहेर बाकड्यावरती. रागिणी आली तशी रूपाला म्हणाली, काय ग रूपा, अशी बाहेर का बसली आहेस? घरात बसायचं ना. रूपा म्हणाली, अगं ताई, तुझीच वाट पाहत बसले होते ना, बोल ना, काय झालं? रागिणी म्हणाली, सांगते, आतमध्ये चल आधी. रागिणी रूपाला म्हणाली, रूपा मला नोकरी लागली आहे लायब्ररीमध्ये. रूपाला तर आता खूप आनंद झाला आणि तिने ताईला मिठी मारली आणि ताईला म्हणाली, ताई सगळ्यात मोठं थँक्स. तू सरांना म्हण, सगळं त्यांच्यामुळेच पॉसिबल झालं आहे. खरंच आपले सर खूप चांगले आहेत ना? हो ना गं ताई. रागिणी म्हणाली, हो चांगले आहेत, ते खूप चांगले आहेत आणि भरपूर माणुसकी आहे त्यांना. रूपा रागिणीला म्हणाली, ताई मी कालपासून नोटीस केलं आहे, तुला सांगू का गं? तू ओरडणार तर नाहीस ना माझ्यावर? रागिणी म्हणाली, नाही ओरडणार. काय? रूपाने आता ताईच्या हातामध्ये हात घातला आणि रागिणीला रूपा म्हणाली, ताई मला तरी वाटतंय की सरांना तू आवडतेस. रागिणी आता लगेच रूपाच्या हातातून हात काढून घेतला आणि तिला म्हणाली, गप्प बस, वेडपट कुठली, उगाच काही पण बोलत जाऊ नकोस. रूपा म्हणाली, अगं ताई, खरंच ग, सरांच्या वागण्यावर ना तसं वाटलं मला. ते तुझ्याकडे बघताना किती प्रेमाने बघतात, तुला काही सांगताना किती हक्काने तुला सांगतात, असं दाखवतात की त्यांचा पूर्ण हक्क आहे तुझ्यावर. सकाळी पण किती हक्काने तुला त्यांनी ओरडलं आणि तुला त्यांच्यासोबत घेऊन गेले. दुसरं कोण असतं तर त्याला काय गरज होती? तू जाऊ अगर न जाऊ, तुला नोकरी लावली बास झालं. पण सर नेहमी तुला प्रोटेक्ट करतात. आणि कालसुद्धा मी काय म्हटले की तू जा म्हणून, माहिती आहे का? रागिणी म्हणाली, का म्हटलीस? तू जेव्हा म्हटलीस ना रूपाला घेऊन जा, तेव्हा सरांचा चेहरा किती पडला होता. माझं अचानक लक्ष गेलं सरांच्या चेहऱ्याकडे, पण नंतर सरांकडे बघतच तुला म्हणाले, नको, मला काही समजत नाही त्यातलं, तुम्ही एक काम करा, ताईलाच घेऊन जा, ताई तूच जा. असं म्हटल्यावर सर किती खुश झाले. ताई तू खूप लकी आहेस, खरंच सरांसारखे जिजू मला हवे आहेत. त्यांनी जर तुला प्रपोज केलं ना तर तू अजिबात त्यांना नाही नको म्हणूस. रागिणीने आता रूपाचा कान पकडला आणि तिला म्हणाली, उगाच काही पण शिकली आहेस बरं का रूपा, तुला तर बोलण्याचं भानच नाही. रूपा ताईला म्हणाली, ताई मी काय आता लहान आहे का गं?
मला सगळ्या गोष्टी कळतात आणि सरांच्या भावना मला कळलेल्या आहेत. त्यांना तू खूप आवडतेस. तू फक्त त्यांना एकदा म्हण की मी इथून जाते. बघ त्यांचा चेहरा आणि ते काय म्हणतील तेही बघ. रागिणीने आता वाळलेले सगळे कपडे बाहेर घरात घेऊन आली. सतीशचा शर्टसुद्धा हातात घेतला आणि रूपा ताईच्या मागे मागे चालत होती. ताईला म्हणाली, ताई तू सरांचं वागणं नोटीस नाही केलं का गं? तुला असं वाटलं नाही का त्यांना तू आवडतेस म्हणून? रागिणी आता रूपाला म्हणाली, रूपा आता शांत बस. हे घे, आपल्या दोघींचे कपडे आहेत त्याच्या घड्या घालून ठेव आणि सरांचे कपडे मी व्यवस्थित घड्या घालून ठेवते. उगाच तुझ्या हातात दिले तर काहीतरी धसमुसळेपणा करशील. त्यांच्या शर्टाला इस्त्री करून ठेवते. उद्या त्यांना कॉलेजला घालायला होईल. रूपा आता ताईला एका हाताने धक्का देत म्हणाली, पण ताई मी जे बोलले त्याचा विचार कर बरं का तू. रागिणी आता रूपाला म्हणाली, रूपा आता मार खाशील. तू उगाचच माझ्या डोक्यात काही घालू नकोस. एखाद्याला मदत करायची सवय असते म्हणून काय तो लगेच आपल्यावर प्रेम करायला लागतो का? आणि लगेच प्रेम होतं का? अशी किती माझी ओळख आहे त्यांच्यासोबत. सरांचा स्वभाव चांगला आहे. ते सगळ्यांना मदत करतात. मोठ्या माणसाचा आदर करतात. रूपा तू तुझं काम कर. उगाच माझ्या डोक्यात काही ते भरवू नकोस. आणि मला ह्या भानगडीतच पडायचं नाही प्रेमाच्या. आधी मी पस्तावले आहे प्रेम करून. खूप मोठा धोका मला दिला आहे त्या मुलाने. मला त्याचं नावसुद्धा घ्यायचं नाही आणि परत ती आठवणसुद्धा नको आता. आता कुठे आपली गाडी रुळावर येते. तू उगाच नको तो विषय काढूच नकोस. जाऊ देत. रूपा पण आता शांत झाली आणि ताईला काही बोलायलाच नको. पण तिला मनात वाटत होतं की सरांना बहुतेक ताई आवडते. पण आता रागिणीलाच ह्या प्रेमाच्या भानगडीत पडायचं नव्हतं. रागिणी बाहेर होती आणि रूपा आतमध्ये आली आणि रागिणीचा फोन वाजत होता मगाचपासून. रूपाने फोन पाहिला तर त्याच्यावरती सरांचं नाव होतं, सतीश म्हणून. रूपाने फोन उचललाच नाही आणि ती म्हणाली, ताईकडेच नेऊन देते, तीच बोलेल. रूपा आता रागिणीकडे फोन घेऊन आली. रागिणीला म्हणाली, काय गं ताई, इथे उभी आहेस होय तू? आणि कसला विचार करतेस मगाचपासून? अगं सर तुला फोन लावतायत. वाजून वाजून परत फोन कट झाला. सतीशला आता रागिणीची काळजी वाटायला लागली. घरी सुखरूप पोचली असेल नाही. माझा फोन का उचलत नाही? सतीशने परत रागिणीला कॉल केला. रागिणीने पहिल्याच रिंगमध्ये फोन उचलला. सतीश रागिणीला म्हणाला, हॅलो रागिणी, अगं कुठे आहेस तू? पोचलीस ना घरी? रागिणी म्हणाली, अहो सर मी घरीच आले आहे. मगाशीच आले आहे. झाला आहे 1 तास मला घरी येऊन. सतीश म्हणाला, मग मगाशी फोन का उचलत नव्हतीस? रागिणी म्हणाली, अहो सर मी जरा बाहेर कपडे वाळत घालत होते आणि फोन आतमध्ये होता घरात. सतीश म्हणाला, पण मला किती काळजी वाटत होती तुझी. रूपाने आता ताईच्या फोनलाच कान लावला होता आणि रूपा रागिणीजवळ आली की रागिणी जरा बाजूला जायची. आता रागिणी रूपाला वैतागली आणि तिला म्हणाली, रूपा जा ना तुझं काम कर. मला बोलू दे जरा सरांसोबत. काय म्हणतात ते पाहू दे तरी. सतीश म्हणाला, काय गं रागिणी, काय झालं? काही नाही हो सर, बोला ना तुम्ही. फोन कशाला केला होता? रागिणी भाजी छान झाली होती हे सांगण्यासाठी फोन लावला होता. तुझ्या हाताला सेम माझ्या आईच्या हातासारखी चव आहे. थँक्यू सो मच. रागिणीने सतीशला म्हणाली, आता थँक्यू म्हणून तुम्ही मला पर्क करताय का? आणि काय हो, फक्त भाजी चांगली झाली आहे हे सांगण्यासाठी इतका वेळ फोन लावत होतात का? सतीश म्हणाला, रागिणी माझा फोन एका रिंगमध्ये उचलायचा असतो, कळलं?
आता तू माझी जबाबदारी आहेस, रागिणी म्हणाली. फक्त मीच का? आम्ही दोघीजणी इथे राहतो. मग सतीशने आता त्याचा शब्द बदलला आणि रागिणीला म्हणाला, हो हो, तुम्ही दोघीजणीसुद्धा माझी जबाबदारी आहात. रागिणी, रूपाची काळजी घ्यायला तू आहेस की, पण तुझी काळजी कोण घेणार गं? रागिणी सतीशला म्हणाली, सर, माझी काळजी कोणी न घेतलेलीच बरी. माझी काळजी मी चांगली घेऊ शकते, पण तुम्ही एवढ्या आपुलकीने मला विचारत आहात म्हणून तुम्हाला मनापासून धन्यवाद. कारण की एवढ्या प्रेमाची सवय नाही हो मला. पण आता मी सगळं मागं टाकलेलं आहे आणि पुढे चालायचं ठरवलं आहे. सतीश म्हणाला, व्हेरी गुड. बरं, मी घरी येताना आज बासुंदी घेऊन येतो. मस्तपैकी बासुंदीचा बेत करूयात. तुला नोकरी पण भेटली आहे ना, म्हणून माझ्याकडनं पार्टी. रागिणी म्हणाली, सर, हे बरं आहे. नोकरीसुद्धा तुम्हीच लावणार, पार्टीसुद्धा तुम्हीच देणार. मला नोकरी लागली आहे ना, मग मी पार्टी देते, तुम्ही कशाला देताय? आता सतीश मुद्दामून कोड्यात म्हणाला, रागिणी, तुला नोकरी लागली आहे आणि मला छोकरी मिळाली आहे म्हणून मी पार्टी देतो. मग तर झालं, आता काही बोलू नकोस. चल, ठेवतो मी फोन. माझी सुट्टी झाली आहे, अर्ध्या तासात घरी येतच आहे. सतीशने लगेच फोन ठेवून दिला. रागिणीला आता सतीशच्या बोलण्याचा काहीच अर्थ कळला नाही. तुला नोकरी लागली आहे, मला छोकरी मिळाली आहे म्हणजे काय? सर पण कधी कधी काय बोलतील याचा नेम नाही. रूपा तर लगेच आली आणि तिने ताईच्या खांद्यावर हात टाकला आणि ताईला म्हणाली, काय गं ताई, सर काय म्हणाले? रागिणी म्हणाली, रूपा, तू जे बोलतेस ना ते मला पटत आहे. खरंच सर कुठल्या तरी मुलीच्या प्रेमात पडले आहेत असं मला वाटतं आणि ते आज आपल्याला पार्टी पण देणार आहेत त्याच्यासाठी. रूपा आता ताईला म्हणाली, बघ ताई, मी म्हटले होते ना तुला, सरांना तू आवडतेस म्हणून. रागिणी म्हणाली, गप्प बस, मी नसेल आवडत, कोणीतरी दुसरीच मुलगी आवडत असेल. सर किती छान आहेत दिसायला, त्यांची पर्सनॅलिटी किती छान आहे, त्यांच्या मागे तर कितीतरी मुली लागल्या असतील आणि त्यांना पण कोणीतरी दुसरंच आवडत असेल. तू उगाच माझ्या डोक्यात काही भरत जाऊ नकोस. रूपा, तुला सांगून ठेवते मी. रूपा म्हणाली, बरं बाई, राहिलं, पण सर आपल्याला पार्टी देणार आहेत म्हणजे बाहेर कुठेतरी जेवायला नेणार आहेत का? रागिणी म्हणाली, नाही, घरीच आणणार आहेत बासुंदी. मला म्हणाले, मस्त पार्टी करू. रूपा म्हणाली, अरे वा, मस्त, बासुंदीची पार्टी, गोड गोड लोकांची गोड गोडच पार्टी असते. बरं ताई, अजून काय म्हणत होते सर? तुझ्या स्वयंपाकाचं कौतुक केलं का त्यांनी? रागिणी म्हणाली, केलं की, माझ्या हातच्या भाजीचं मला म्हणाले, खूप छान झाली होती भाजी. माझ्या आईच्या हाताला जी चव आहे सेम टू सेम तुझ्या हाताला तशीच आहे. सेम भाजी झाली होती, आई करते तशी. रूपा म्हणाली, वा ताई, एकदम मस्त. तू तर सरांचं मनच जिंकलं आहेस, पण तू सरांचं वागणं एकदा क्रॉस चेक कर बरं का, म्हणजे तुला समजेल की सर तुझ्यावर प्रेम करतात. रागिणी रूपाला म्हणाली, रूपा, आता जास्त बोलायला लागली आहेस तू, शांत बस. आणि काय गं, आता सुट्ट्यांमध्ये कुठेतरी कॉम्प्युटरचा क्लास जॉईन कर, नोकरीला लागल्यावर बरं असतं, तुला त्याचा फायदा होईल. रूपा म्हणाली, अगं पण ताई, केला असता क्लास जॉईन, पण मी असा विचार करते की मी सुद्धा नोकरी करावी, त्याच्यानंतर मग त्याच्यातून काय पैसे वाचतील त्यात मी करेल नंतर क्लास जॉईन. मला तुला जास्त त्रास द्यायचा नाही गं, तू एकटी तरी काय काय करणार? रागिणी रूपाला म्हणाली, रूपा, तू माझी काळजी करू नकोस गं, तुला जे शिकायचं आहे ना, जो कोर्स करायचा आहे तो बिंदास कर. तुझी ताई आहे ना,
रूपाने आता ताईला घट्ट मिठी मारली आणि ताईला म्हणाली, ताई खरंच सतीश सरांसोबत जर तुझं लग्न झालं ना तर तुमचा जोडा किती छान दिसेल ग. रागिणीने आता रूपाला फटका मारला आणि म्हणाली, आलीस का परत त्याच विषयावर. इतक्यात दाराची बेल वाजली आणि रूपा तिच्या ताईला म्हणाली, ताई आले बघ माझे होणारे दाजी. रागिणी सुद्धा आता गालातल्या गालात हसली आणि म्हणाली, काय करायचं ह्या रूपाचं. रूपाने लगेच दरवाजा उघडला. समोर बघते तर एक बाई दारात उभी होती आणि ती लगेच तरातरा आतमध्ये आली आणि रूपाला बाजूला केलं आणि रागिणी रूपाला म्हणाली, ए पोरींनो, कोण आहात तुम्ही आणि माझ्या सतीशच्या घरात काय करताय. रूपा त्यांना म्हणाली, अहो पण काकू तुम्ही कोण. तुम्ही कोण आहात. त्या म्हणाल्या, मी सतीशची आत्या आहे. रागिणी म्हणाली, अच्छा अच्छा, तुम्ही आत्या आहात का, बरं या ना आत्या, बसा ना. आत्या म्हणाली, ते जाऊ दे, मी बसेल, माझ्या भाषेचंच घर आहे, पण तुम्ही मुली कोण आहात ते सांगा बरं मला आधी. रूपा आता रागिणी शेजारी उभी राहिली. रागिणी आत्याला काय म्हणणार इतक्यात सतीशची गाडी दारात हजर. सतीश आज खूप खुश होता आणि घरात येऊन बघतो तर आत्या घरात येऊन बसलेली. आत्या आता उठली आणि सतीशला म्हणाली, सतीश अरे ह्या दोन मुली कोण आहेत आणि काय रे. घरी माहिती आहे का की ह्या दोन मुली तुझ्याकडे राहतात त्या. सतीश आत्याला म्हणाला, आत्या शांत बस, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देतो. रागिणी आत्या आत्ताच आली आहे का. रागिणी म्हणाली, हो हो आत्ताच आल्या आहेत त्या. बरं आत्याला तुझ्या हातचं मस्तपैकी कोकम सरबत कर. रागिणीने लगेच सतीशच्या हातातली डब्याची पिशवी घेतली आणि डायरेक्ट किचनमध्ये गेली. सतीश आता आत्याच्या बाजूला बसला आणि आत्याला म्हणाला, तुम्हाला फोन लावून विचारायचं, त्या मुलींना कशाला विचारत बसलीस. आत्या म्हणाली, सतीश अरे कोण आहेत त्या मुली सांग बरं मला, आणि इथे तुझ्याकडे का राहत आहेत, किती दिवस राहणार आहेत. आणि सतीश म्हणाला, त्या ओळखीच्याच आहेत माझ्या, त्याचं काय झालं, बाबांच्या मित्राच्या मुली आहेत त्या. बाबांनीच मला फोन करून सांगितलं की सतीश एक काम कर, त्या पुण्याला येतील, त्यांचं पुण्याला कोणच ओळखीचं नाही आहे, तू एक काम कर, त्यांना आपल्या घरात राहू दे, माझ्या मित्राच्या मुली आहेत. मग मी सुद्धा त्यांना म्हणालो की राहा इथे, काहीच प्रॉब्लेम नाही, कोणीतरी विश्वासातला असणं गरजेचं असतं ना. आत्या म्हणाली, अरे पण बाहेर हॉस्टेल आहेत, एखादी रूम वगैरे भाड्याने घेऊन राहायचं की दोघींनी पण, दोघी जवान मुली आहेत आणि तू पण जवानच आहेस की, उगाच काहीतरी वेगळंच घडायचं, मग माझ्या मोनाचं कसं काय व्हायचं. सतीश आत्याला म्हणाला, काय मोनाचं काय म्हणालीस तू, आणि मोना कुठे आली मध्येच. आत्याने आता शब्द फिरवला आणि म्हणाली, नाही नाही मोना म्हटले का मी, अरे मोना नव्हतं म्हणायचं मला. सतीश आत्याला म्हणाला, आत्या मोना कधी येणार आहे. आत्या म्हणाली, आता मोनाला बोलवायलाच पाहिजे, कारण की पाणी डोक्यावरनं जायला लागलं आहे. एकतर दोन दोन सुंदर मुली आहेत घरामध्ये आणि हा सतीशचा यांपैकी एकीवर तरी जीव बसला तर माझ्या मोनाचं सतीशसोबत लग्न करायचं स्वप्नच राहील माझं, आणि सतीशसारखा मुलगा माझ्या मोनाच्या हातातून निघून जाईल. आत्या आता तशीच उठली आणि सतीश आत्याला म्हणाला, आत्या अगं काय झालं, थांब ना, रागिणी सरबत करत आहे. आत्या म्हणाली, नको मला थोडं काम आहे घरात, तुमचं चालू दे. आत्या निघून गेली. सतीशला आता टेन्शन आलं की आत्या नक्कीच घरी बाबांना फोन लावून सांगणार. आता सतीशला खूपच टेन्शन आलं. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.